जालन्यात स्फोट झाला। कंपनीच्या अंबादास दानवेंकडून पाहणी। गजकेसरी स्टील कंपनीच्या भट्टीत काल झाला होता स्फोट। जालन्यातील औद्योगिक वसाहत स्फोट प्रकरणी गजकेसरी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल। जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल। रत्नागिरी जिल्ह्यात 4 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश। कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात जोरदार पाऊस। पावसामुळे तालुक्यातील मांजरा नदीला पूर। गडचिरोलीत निरपराध नागरिकाच्या हत्येप्रकरणी नक्षल समर्थकाला अटक। जंगलात संशयितरित्या फिरत असताना घेतलं ताब्यात। जालन्यात अनेक गावात जोरदार पाऊस। पावसामुळे घनसावंगी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। सोलापुरातील शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। शेतकऱ्यांना मोफत वीज दिल्याने मानले आभार। मोती शाळेतून बाप्पा मंडपात विराजमान होण्यासाठी रवाना। बाप्पांच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी। पुण्यात सर्वधर्म समभाव मोर्चाचं आयोजन। रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून मोर्चा। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आदिवासी संघटनांचं आंदोलन। पेसा भरती संदर्भातील GR रद्द करण्याची मागणी। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आरोपीला 7 दिवसाची पोलीस कोठडी। पुणे स्वारगेट एसटी स्थानकाचा होणार कायापालट। प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी पुणे विभागाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।